कॉलेज कॉर्नर येथे दुपारी झालेल्या विष्णू वडर खून प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघा आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून जेरबंद केलं आहे. आर्यन पाटील, आदित्य वालकर, राहणार कुपवाड अशी अटक केलेल्या तरुणांची नावं आहेत. काही महिन्यापूर्वी मृत वडर आणि पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यामध्ये मयत विष्णू वडरने आर्यनवर हल्लाही केला होता. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गुरुवारी दुपारी मृत वडर कॉलेज कॉर्नर परिसरात थांबला होता. त्यावेळी पाटील हा साथीदार वालकर याच्या समवेत तेथे आला. त्यांच्यात पुन्हा पूर्वीचा वाद तसेच एकमेकाकडे रागाने बघण्याच्या कारणातून वाद झाला. त्यानंतर पाटील यांनी त्याच्याकडील धारदार हत्यारानं वडर याच्यावर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या आर्यन पाटील, आदित्य वालकर या दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये आज दुपारच्या सुमारास इसम नामे विष्णू सतीश वडर याच्यावर खुनी हल्ला झालेला होता. सदर इसम मयत झालेला असून त्याच्यावर हल्ला करणारे इसम नामे आर्यन हेमंत पाटील वय वर्ष 23 व आदित्य प्रमोद वालकर वय वर्ष 23 राहणार कुपवाड या दोघांनाही कुपवाड येथून तात्काळ ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदरचा प्रकार हा पूर्ववैमनस्यातून झालेला असल्याचे निष्पन्न झालेलं आहे. अधिक तपास करीत आहोत. वर्षापूर्वी याच्यावर हल्ला झालेला होता. यातील आरोपीवर यातील मैताने तो केलेला होता. त्याबाबत गुन्हाही दाखल आहे आणि त्यावेळी प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली होती. परंतु आज त्याच आरोपीने आर्यन पाटील याने त्याचा विष्णू वडर याच्यावर हल्ला करून त्याचा खून केलेला आहे.